धुळे महानगरपालिकेची महासभा आज सत्ताधारी आणि विरोधकांमधील खडाजंगीने प्रचंड गाजली। मात्र सर्वाधिक चर्चा रंगली ती प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर ज्येष्ठ नगरसेवक संजय जाधव यांनी ओढलेल्या कोरड्यांची। विषयपत्रिका क्रमांक 31 नुसार स्वस्तिक टाकीजच्या जागेचा मुद्दा चर्चेला आला असता प्रशासनाकडील अपूर्ण माहितीवरून जाधव यांचा संयम सुटला। महासभेत अत्यंत महत्त्वाचे विषय मांडताना आयुक्त फाईल घरी विसरून येतात का, असा बोचरा आणि थेट सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले। प्रशासनाच्या या बेजबाबदार आणि ढिसाळ वृत्तीमुळे शहराचे मोठे नुकसान होत असल्याचा संताप त्यांनी सभागृहात व्यक्त केला। केवळ सभागृहातच प्रशासनाचे वाभाडे काढून ते थांबले नाहीत, तर या प्रशासकीय अनागोंदीची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा खणखणीत इशारा संजय जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिला। त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले असून संपूर्ण मनपा वर्तुळात आजच्या या वादळी महासभेचीच चर्चा रंगली आहे। पटलावर धुळे महानगरपालिकेतील मालकीचे बरेचसे व्यापारी संकुलांचं भाडे ठरवणे आणि मुदतवाढ देण्याबाबतचा विषय आलेला होता। बाकीचे सर्व विषय हे धुळे महानगरपालिकेच्या मालकीचे असल्याने आणि स्वस्तिक टॉकीजच्या मालकीची जागेवर जे असलेले अतिक्रमण आहे त्या अतिक्रमित दुकानांचे सुद्धा धुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या ठिकाणी हा विषय पटलावर पाठवलेला होता। त्या विषयाला मी त्यांना माहिती विचारली असता सदरच्या दुकानांचे बांधकाम परवानगीसुद्धा महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही आणि धुळे महानगरपालिकेचा तर मालकी हक्कच नाही असं असतानासुद्धा बेकायदेशीरपणे आयुक्तांनी हा विषय या ठिकाणी आणून या ठिकाणी मंजुरीचा घाट घातलेला होता। परंतु मी या ठिकाणी त्याच्यावर आक्षेप घेऊन आयुक्तांना लवकरच पत्र देणार आहे आणि नगरविकास विभागालासुद्धा या संदर्भातली तक्रार मी लवकरच दाखल करून सदरचा विषय करेल, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करेल की जी जागा महानगरपालिकेचीच नाही, यांना अधिकारच नाही वसुलीचा, त्या ठिकाणी ते भाडे लागू कसे करू शकतात। उद्या उठून अतिक्रमित जे दुकानं आहेत धुळे महानगरपालिका रस्त्यांवरची यांनासुद्धा हे भाडे लागू करून कायम करतील।